मधुर लीलाताई आपलं स्वागत करत आहे। आता आपण खेकड्याचा रस्सा करूया। माझ्याकडे ही आता 5-6 खेकडे आहेत, त्याचे मी असे नांगे काढून घेतलेले आहेत। हे आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। आता हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आता हे त्याच्यात पाणी घालून फडक्यामध्ये ओतून असं पिळून घ्यायचं। आलं, लसूण, जिरे, पांढरे तीळ, खोबरे याचे वाटण करायचे आणि रश्श्यामध्ये घालायचे आणि याचा रस्सा तयार करायचा। हे पहा, 15 मिनिटांमध्ये स्वादिष्ट असा खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे। मी त्याच्यात थोडे नागे, मोठे नागे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, ते पोरांना फोडून खायला आवडतात। थोडे पेंदे, पेंद्याचा भाग त्याच्यात टाकला आहे। बाकीचे नागे, बारीक नागे असतात, त्याची मी पेस्ट करून फडक्यामध्ये गाळून टाकलेली आहे। खेकड्याचा रस्सा